बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध हर्षवर्धन पाटील संघर्ष शिगेला पोहोचलाय। हर्षवर्धन पाटलांना एनसीपी नेत्यानं भर सभेत शिवीगाळ केली आहे। बारामतीमध्ये एनसीपी भाजप मनोमिलन कधी होणार असा सवाल यामुळे उपस्थित होतोय, तर नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला दिसतायत। कार्यकर्तेही हात खाईला बारामतीमध्ये उतरलेले दिसून येत आहेत। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध हर्षवर्धन पाटील संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांना भर सभेमध्ये हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ केली आहे, तर निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतले सख्खे मित्र पक्के बैरी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता निवडणुकीमध्ये हे जे पक्ष एकत्र आहेत, महायुतीमध्ये आहेत, ते आता कशा पद्धतीने वागतात निवडणूक प्रचारामध्ये ते बघावं लागेल। मामाने असं केलं तसं केलं, अरे मामा गाडीतून माडीतून जलमलेला आहे। तुझ्याजवळ काय होतं तेवढं? 1970 साली मामाचा बंगला आणि गाडी होती। तुझ्यासारखा असा भाजप राष्ट्रवादीचे नेते महायुतीत एकीच्या आणाभाका घेत असताना राष्ट्रवादीचा नेता भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना जाहीर सभेत शिवीगाळ करतोय। मजबूत युतीच्या एकीत बारामती किती बेकी आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहे। अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे दोघेही एकत्र आले तरी त्यांच्यातलं राजकीय वैर कायम आहे। इंदापूरच्या बाभुळगावच्या सभेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ करत त्यांना मतदारसंघात फिरू देणार नाही असा जाहीर इशारा दिला। 2000 असते 2 तास त्या दारात बसावं लागत होतं ऑफिस बोलूया हर्षवर्धन पाटलाला। तुम्हाला आज खोटं वाटत किंवा 2-2 तास अकलूजला मोटरसायकल जायला त्या सावध भाऊसाहेबांची बुलेटसाठी 3 तास त्या दुकानात थांबायचं। आणि काय सांगतो, मामाने असं केलं तसं केलं, अरे मामा गाडीतून माडीतून जलमलेला आहे। तुझ्याजवळ काय होतं तेवढं? 1970 साली मामाचा बंगला आणि गाडी होती। तुझ्यासारखा असा हनुमंत कोकाटेंच्या या वक्तव्यानं बारामती आणि इंदापूरचे भाजप कार्यकर्ते चवताळून उठलेत। हनुमंत कोकाटेंची भाषा ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न शोभणारी असल्याचं राजवर्धन पाटील यांनी म्हटलंय। कोकाटेंमध्ये हिम्मत असेल तर अजित पवारांच्या व्यासपीठावरून अशी टीका करून दाखवावी असं आव्हान राजवर्धन पाटलांनी दिलंय। अजितदादा पवार येणार आहेत, हेच वक्तव्य अजितदादांसमोर म्हणावं होते भाषण की आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांना फिरून देणार नाही। खरंच हिंमत असेल एकेरी भाषा वापरावी अजितदादांसमोर। तुमच्यामध्ये पण कार्यकर्त्याचा मेळावा आहे, मोठं स्वागतच आहे, चांगलीच गोष्ट आहे। पण हे जे काय खालच्या पातळीवर जाऊन जे बोललं जाते, खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण केलं जाते, कळू देणार लोकांना सुद्धा। महायुतीच्या नेत्यांनी यावर्षी बारामती लोकसभा जिंकायची असा चंग बांधलाय, पण निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसावी लागते। बारामतीत मात्र हर्षवर्धन विरुद्ध अजित पवार असाच संघर्ष कायम असल्याचं दिसतंय। साहजिकच याचा फायदा सुप्रिया सुळेंना होणार यात शंका नाही। विकास कोकरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।